हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. आपण 23वा श्लोक समजून घेत आहोत. आता गीताभूषण टीका वाचू आणि त्यानंतर श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य वाचू. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर गीताभूषण टीका आहे. श्रील बलदेव विद्याभूषण यामध्ये म्हणता आहेत, काम आदी वेग हे ज्ञान निष्ठेसाठी प्रतिकूल आहेत. म्हणून जो ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नशील आहे त्यांनी ह्या वेगांना सहन करायला हवे. यावर हा श्लोक आधारित आहे. तर या प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात. तर हा जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करतो आहे. तर आध्यात्मिक ज्ञानात निष्ठापूर्ण राहण्यासाठी, दृढ राहण्यासाठी हे काम आदी जे वेग आहेत, काम आणि इतर वेग हे कसे आहेत? प्रतिकूल आहेत, विरोधक आहेत. आणि ज्याला ज्ञानप्राप्तीत प्रगती करायची आहे, आत्मसाक्षात्कारात प्रगती करायची आहे, मग त्यांनी हे जे वेग आहेत ह्यांना सहन केलंच पाहिजे. तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्काराचं ज्ञान असं म्हटलं जातं. तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की कोणताही व्यक्ती आहे तो किती महान आहे याचा निर्णय या गोष्टीवर करता येतो जेव्हा कोणतीही उत्तेजना देणारी परिस्थिती येते तेव्हा तो उत्तेजनाला सहन करू शकतो की नाही. म्हणजेच जीवनामध्ये मनामध्ये अनेक सारे काय म्हणतात, इच्छा येतच राहणार आहेत. पण त्या इच्छांना त्यांनी सहन केलं पाहिजे, त्या इच्छांनुसार वागलं नाही पाहिजे, शांतपणे सहन केल्या पाहिजेत. तर जो व्यक्ती अशा इच्छांना सहन करू शकला, जसं वर दिलं पहिल्या ओळीत भाषांतरात वाचलं की इंद्रियांचा आवेग जर तो सहन करू शकला तर मग काय होतं, तो महानता त्याची त्याच्यावर ठरली जाते. तर प्रभुपाद समजवतात की सहनशीलता सोपी नाहीये. सहनशील असणं हे बोलणं सोपं आहे, पण काय आहे, हे वागणं सोपं नाहीये. पण जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत व्यक्ती लागतो तेव्हा तो सहनशील होतो. तर जसं उदाहरण यासाठी समजावलं जातं की एखादी गोष्ट आहे, म्हणजे असं नसतं की प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी कठीण असते, असं नसतं. तर एक गोष्ट मला सहन करायला कठीण वाटतं तर दुसरा व्यक्ती आहे तो ती गोष्ट सहज सहन करू शकतो. तर प्रत्येकामध्ये अशी काहीतरी गोष्ट असते की म्हणजे प्रत्येकासाठी अशी काही गोष्ट असते की तो ती सहन करू शकत नाही. आणि आपल्या जीवनात अशीच गोष्ट आहे त्याबद्दल कळ दाबली जाते. म्हणजेच काय आहे, आता एखादा व्यक्ती आहे त्याला जर योग्य वेळी योग्य ती गोष्ट मिळाली नाही तर त्याला क्रोध येतो, हे आहे. तर मग त्याच्या बाबतीत तसंच काहीतरी घडतं आणि मग त्याला क्रोध येतो. तर असं जेव्हा क्रोध येतो आहे किंवा अशी इच्छा होते आहे ती माझी ताबडतोब पूर्ण व्हायला पाहिजे असं जे वाटलं जातं त्याला म्हणतात आवेग असणं. पण अशा परिस्थितीत शांत राहणं, त्या परिस्थितीत सहनशील राहणं ही काय असते, मनुष्याची परीक्षा असते. तर प्रभुपाद आहेत ते तात्पर्यात समजवतात, जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अति आवश्यक आहे. तर जर त्याला प्रगती करायची आहे तर मग हे इंद्रियांचे आवेग आहेत ते सहन करायला, नियंत्रित करायला त्यांनी शिकलं पाहिजे. हे आवेग म्हणजे वाणी वेग, क्रोध वेग,
मनोवेग, उदरवेग, जननेंद्रियांचे आवेग आणि जिव्हा वेग होत. तर इथे प्रभुपाद उपदेशामृत हा ग्रंथ आहे, श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेला आहे. 6 गोस्वामींमधले हे एक आहेत. तर त्यांच्या ह्या उपदेशामृत ग्रंथामध्ये ह्या 6 वेगांबद्दल खूप विस्तारपूर्वक चर्चा आहे. तर थोडक्यात जाणून घेऊया वाणी वेग. वाणी म्हणजे काय, आपण बोलतो ना, तर बोलण्याचा जो जिभेने आपण बोलतो, तर जिभेने बोलण्याची उत्सुकता आहे, तर ती काय आहे, त्याच्यावर संयम ठेवायला पाहिजे. क्रोध येतो, राग येतो, त्याच्यावर संयम ठेवायला पाहिजे. उदर वेग, उदर पोटाला वाटतं की आणखीन मला अन्न मिळायला पाहिजे, तर तो आहे. जननेंद्रियांचे आवेग, जे जननेंद्रिय आहेत, तर त्यांची काय इच्छा असते, आम्हाला खूप सारं शारीरिक सुख हवं आहे. आणि जिव्हा वेग, तर जिव्हा वेग म्हणजे जिभेने आपण खातो पण, तर जीभ 2 कार्य करते. एक बोलण्याचं कार्य करते, तर ती आहे जीभ, ती कर्मेंद्रिय. आणि जिभेने आपण खातो, तर खाण्याचं रस चाखतो आपण, तर ती आहे ती ज्ञानेंद्रिय म्हणून म्हटलं जातं. तर हे जे खाण्यावरही आपल्याला नियंत्रण करायला हवं. तर थोडक्यात आपण जाणून घेऊया की जर प्रगती करायची आहे, जसं म्हटलंय की उत्तरोत्तर प्रगती, मी तात्पर्याची पहिली ओळ वाचून सांगते. तर आपण कसं करतो, या आत्मसाक्षात्काराच्या पथावर हा जो भक्त आहे, मनुष्य आहे, तो प्रगती करतोय. तो हळूहळू वर 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 त्याची प्रगती होत जाते. त्याला म्हटलं जातं उत्तरोत्तर प्रगती होणं. तर मग त्यांनी हे आवरणं जे आहे, इंद्रियांना नियंत्रित करणं आहे, ते अति आवश्यक आहे. तर हा जो वाणीचा वेग आहे, बोलण्याचा वेग, त्याला म्हटलं जातं, तो जर वाणीचा वेग केला तर क्रोध आणि मन आहेत ते आपोआप आवरले जातात, असं म्हटलं जातं. म्हणजेच काय आहे, जेव्हा एखाद्या मनुष्याला क्रोध आला तर त्यांनी काय करायचं, वाणीचा वापर करायचा नाही, चुप राहायचं. कारण की काय होतं, मनुष्य सामान्यतः क्रोध आला तर मोठ्या मोठ्यानी ओरडून बोलतो. आणि म्हणून समजावलं जातं की हा जो क्रोध वेग आहे तो जिंकण्यासाठी मनुष्याने वाणी आहे आपली, ती संयमित करणं आवश्यक आहे. आणि मनोवेग, मनाला वाटेल तसं वागणं आहे, तर तेही काय आहे, आपण वाणीने. बरेचदा लोक म्हणतात की मला वाटतं तसं मी बोलतो, तर तसं काही बोलायची आवश्यकता नाहीये. तर एक उदाहरण देतात एक वैष्णवाचार्य की खूप जेव्हा थंडी असते तेव्हा त्याच्यावर बोलणं, वाणीने, तोंडाने बोलणं ही काही आवश्यकता नाहीये. जसं लोक बोलतात किती थंडी आहे, अगदी नरक यातनाच आहेत. पण असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा काय होतं, आपल्या मनामध्ये ते जे थंडी आहे त्याविषयी काय क्रोध वाढायला लागतो. तर अशा रीतीने आपल्या मनामध्ये पण ह्या थंडीबद्दलच विचार सुरू होतात. खरं तर जर आपल्याला जर आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करायची असेल तर मनात विचार कोणाचे असावे, आध्यात्मिक विचार असावे. पण सतत या थंडीविषयी चर्चा आहे तर मनात सुद्धा तेच विचार येत राहतात आणि त्याविषयी मुखातून क्रोध पण बाहेर पडतो किंवा चर्चा केली जाते. तर व्यक्ती आहे तो काय करतो, एखादी वस्तू हवी असेल तर मग त्याच्याबद्दलच चिंतन करत राहतो, त्याच्याबद्दल जर बोलत राहतो तर त्याचं मन सुद्धा त्याच गोष्टीत अडकून पडतं, असं वैष्णवाचार्य समजवतात. आणि जिव्हा वेग जो आहे, जिव्हा वेग म्हणजे जिभेने सतत खात राहणं. तर जिव्हा वेग म्हणजे मनुष्य जेव्हा जिभेने खूप सारं खात राहतोय तर मग हा जो उदर वेग आहे, जे पोट म्हणतं मला आणखीन हवं, तर हा उदर वेग पण सहन करणं कठीण होतं. आणि जेव्हा मनुष्य खूप खातो तेव्हा पोटावर दाब येतो अन्नाचा, आणि त्या उदराचा दाब म्हणजे पोटाचा दाब आहे तो उपस्थावर होतो, म्हणजे त्याच्या जननेंद्रियांवर होतो. आणि मग
त्याला इंद्रिय तृप्ती करण्याची आणखीन इच्छा होते. तर म्हणून प्रभुपाद प्रवचनात समजवतात की मनुष्याने जिभेवर ताबा मिळवला तर तो आपोआपच जो उदर वेग आहे आणि उपस्थ वेग आहे म्हणजेच जननेंद्रियांचे आवेग आहेत ते तो सहन करू शकतो. ज्याने जिभेवर ताबा मिळवला तो ब्रह्मचर्य सहजपणे पालन करू शकतो असं प्रभुपाद प्रवचनात समजवतात. तर हे जे वेग आहेत ते आपण आवरणं आवश्यक आहे जर आपल्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची असेल, आत्मसाक्षात्काराच्या पथावर प्रगती करायची असेल तर. पुढे वाचते आहे, जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते. तर हे सगळे आहेत ते काय आहेत, विविध इंद्रियांचे आवेग आहेत. वाणी म्हणजे जिभेने बोलतो किंवा जिव्हावेग आहे, खाण्याचा आहे ते इंद्रियांशी संबंधित आहे. मन हे एक इंद्रिय आहे, जननेंद्रिय. तर हे सगळे नियंत्रित करण्यात जेव्हा व्यक्ती समर्थ होतो आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं गोस्वामी. तर गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय इथे, आणि स्वामी जो इंद्रियांना संयमित करू शकतो, नियंत्रित करू शकतो. तर असा हा गोस्वामी. पुढे म्हटलं आहे, असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. तर हा जो त्याग करणं आहे त्याच्याविषयी समजलं जातं. हे काय करतायत गोस्वामी, संयमित जीवन जगता आहेत, आपल्या इंद्रियांना इथे तिथे भरकटू देत नाहीयेत आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात. म्हणजे इंद्रिय तृप्ती ते करत नाहीयेत आणि इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतात. भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन, नेत्र आणि वक्षस्थळ क्षुब्ध होतात. तर इथे प्रभुपाद समजवतात आपल्याला की मनुष्याची इच्छा आहे, मनात इच्छा येते तर ती पूर्ण झाली नाही, अतृप्त राहिली तर काय होतं, राग येतो, क्रोध होतो, क्रोध येतो. आणि मग मनुष्य काय करतो, त्याचं मन आहे ते उद्विग्न होऊन जातो, मनात त्याची विचार चालायला लागतात, हे असं काय आहे, माझी का बरं इच्छा पूर्ण होत नाहीये. रागामुळे मनात तो विचार करत राहतो, धुमसत राहतो. त्याचे नेत्र आहेत, डोळे आहेत ते क्रोधाने लाल लाल व्हायला लागतात. वक्षस्थळ बघा, जेव्हा माणूस रागावतो आहे तेव्हा त्याचा श्वास पण वाढतो, ओरडतो तो वगैरे. तर वक्षस्थळ म्हणजे छाती आहे ती अशी खालीवर खालीवर व्हायला लागते, त्याची क्षुब्ध होतं. म्हणून पुढे म्हटलंय, म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे. तर असे हे ज्या इच्छा आहेत, हे जे इंद्रिय इच्छा करतात, आम्हाला इंद्रिय विषयांचा उपभोग घ्यायचा आहे, तर या सगळ्याला त्यांनी संयमित नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जसं एक उदाहरण दिलं जातं की एखादा व्यक्ती आहे, तो जेवायला बसला आहे आणि जेवणात थोडं भाजीत मीठ कमी झालंय तर तो जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो. पण ओरडून काही ते मीठ कमी होणार आहे का, नाहीये असं समजवलं जातं. आणि म्हणून या जीवनामध्ये आपल्याला जर संयमित जीवन जगायचं असेल तर इथे म्हटलं आहे की अभ्यास केला पाहिजे, प्रयत्नशील राहिलं पाहिजे. की एखादी परिस्थिती एखाद्या परिस्थितीत एखादी वस्तू प्राप्त झाली नाहीये तर संयमित राहणं शिकलं पाहिजे. तर हे काय आहे, आपण हे भक्तांच्या संघात शिकू शकतो आहे आणि हळूहळू हळूहळू यात आपण प्रगती करू शकतो. पुढे लिहिलं आहे, जो हे करू शकतो म्हणजे संयमित जीवन जगू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो. तर असा व्यक्ती आहे ज्यांनी संयमित केली आहेत इंद्रिय आपली
आणि मग तो काय आहे, आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतो आहे आणि आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतो आहे, तर मग तो सुखी असतो. शेवटची ओळ वाचते आहे, काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे. तर योग्याकडून अपेक्षा नाहीये की त्याने आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी भरकटावं किंवा इच्छा पूर्ती झाली नाही तर क्रोध करावं, हे योग्य नाहीये. आणि हे काम आणि क्रोध हे सहज संयमित होऊ शकतात का? नाही. कठोर परिश्रम यासाठी आवश्यक आहेत. आणि योगी ज्याला व्हायचं आहे त्याचं हे जे परिश्रम करणं आहेत हे कर्तव्य आहे, ज्याद्वारे तो काम आणि क्रोध आहे त्यांना संयमित करू शकेल. आणि जसं या श्लोकात भाषांतरात सांगितलंय की वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगानं आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो, तर तो सुखी होऊ शकतो. तर आपला हा 23वा श्लोक आहे तो पूर्ण झाला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.